होठों पे काजल, नैनों में लाली, होठों पे काजल नैनों में लाली, गालों पे टिकली लगाते चली, दिवानी बनी गवळण दिवानी बनी. दिवानं झालं पाहिजे रे माझ्या दादांनो. दिवानं झाल्याशिवाय लोक, खरंच सांगतो, दिवानं बना साहेब. तुम्ही 15 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष नव्हे, तुमचं अव्याहत जीवन या आष्टी तालुक्याला दिलंय. दरेकर नाना आहेत, त्यांनी जीवन दिलं या तालुक्याला. दिवानं झाल्याशिवाय लोक सांभाळत नाहीत. दिवानं बनावं लागतं. दिवानं देवाला पाहिलं दिवानं झालं पाहिजे, देशासाठी दिवानं झालं पाहिजे, धर्मासाठी दिवानं झालं पाहिजे. दिवानं बनणं गरजेचं आहे. पाण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल आपल्याला. सगळ्या गवळणी देवाला पाहिला दिवाण्या झाल्यात, तशी ती 95 पण दिवाणी झाली. मेकअप उलटा झाला, शालू उलटा झाला, माझ्याकडे बघा. आणि 95 चालता चालता रस्त्याला लागली. लक्ष द्या, रस्त्याला लागल्याबरोबर मेकअप उलटा झाला होता, शालू पण उलटा झाला होता. समोरून तिचा इमेज 110चा नवरा आडवा आला होता. गवळण 95 म्हणल्यावर नवरा किती राहील? 110 राहील ना. ते गेलं तर गावात पत्ते खेळायला, त्याला पत्त्यातली राणी दिसायची. त्यांना लांबूनच पाहिलं. बापो मला आपली माडू तर खाली आली आज. आणखीन जवळ आलं तर नजर चांगली होती त्याची, पत्ते खेळायचं. लांबून पाहिलं, नजरेनं ओळखलं. अरे म्हटलं बायकोनं तर लग्नातलं शालू नेसलाय, लग्नातला मेकअप केलाय. गजलच म्हणलं तरी मृग नयना रसिक मोहिनी. हो गजलच म्हणलं. बायको म्हणली काय म्हणताय, मालू कुठं निघालीस? हो त्या दशरथाला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या साहेबाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला. माहिती नाही का तुम्हाला? सगळ्या गावातल्या गवळणी पाहिला जातात. त्या रामाला, त्या लक्ष्मणाला, त्या भरताला, त्या शत्रुघ्नाला पाहिला निघाले. अगं मालू तिथं लई गवळणी आहेत, हसतील तुला. का हसतील? मेकअप उलटा झालाय, शालू पण उलटा झालाय. मालू म्हटली मालक आता हा मेकअप नीट करण्यात आणि शालू नीट करण्यात जर माझा देव पाहायचा राहिला आणि मी जर मरून गेले तर देव पाहायचा तसाच राहील. आपलं सुद्धा असंच झालंय. या राहण्यात, या खाण्यात, या नटण्यात आयुष्य निघून गेलं. अजून बऱ्याच जणाला पंढरीचा पांडुरंग माहिती नाही. आष्टीत राहून काही काहीला अजून गहिनीनाथ गड माहिती नाही. अजून रामकथेला काही काही आल्याच नाही. झोपून आहेत घरी पण कथेला नाही. नको असं व्हायला. एवढा सुंदर योग आहे. 4 दिवस झाले एक एक भाव आपण ऐकताय. ऐका रे, पाण्याचा कार्यक्रम आटोपला आणि माझा राम प्रभू आता रांगायला लागला. ऐका, ठुमक चलत रामचंद्र बाजत पंजनिया, ठुमक चलत बाजत पंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजती पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र बाजती पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजती पैंजनिया, ठुमक चलत किलाट धाय मोकत, किल किलाट धाय मोकत, गिरत भूमी लटपटाय, दाय मात गोदलेत दशरथ की रानिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया,
तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. आता हळूहळू हळूहळू रामचंद्र मोठे होत आहेत. अजून नाव ठेवलं नाही बरं, आपण म्हणतोय आपल्याला माहिती आहे. हळूहळू उभे राहतात, खाली खाली पडतात, कधी उभे राहतात कधी खाली पडतात. दशरथ रानिया म्हणजे त्या कौशल्या, सुमित्रा, कैकेयी त्या सगळ्या बाळांना घेऊन रांगतायत, खेळतायत. आणि आता सगळ्यांना जशी देवाला पाहण्याची इच्छा होते ना साहेब, जशी तुम्हाला ही कथा ऐकण्याची इच्छा होते, वेळ नाही तुम्हाला समाजाचं काम करायचंय. दरेकर नाना सुद्धा आज कथेला आहेत. श्रीमंत माणसं जशी कथेला येतात, ज्यांना काम नाहीत, आपलं व्यस्त आहेत, अशी माणसंही कथेला ज्या दिवशी येतात त्या दिवशी खरा आनंद असतो. लक्षात ठेवा रे. तशी भगवान शंकर म्हणतात, मला पार्वती, मला आणि काक भुशुंडीला रामचंद्राला पाहण्याची इच्छा झाली आणि आम्ही दोघे निघालो. और हुए कहूँ निज चोरी, सुनो गिरिजाति दृढ़ मति तोरे. काक भुसुंडी संग हम दो, मनुज रूप जानहि नहीं तो. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम. जय जय राम. पार्वती मनुष्य रूपामध्ये आम्ही दोघे जण गेलेलो आहोत. काक भुशुंडीला मी बरोबर घेतलंय. माझ्या देवाला पाहण्याची इच्छा झाली, माझ्या रामचंद्राला पाहण्याची इच्छा झाली आणि मग आता मी सुद्धा त्याला पाहायला निघालोय. 5 मिनिटाचा भावे ऐका. हो, शिवजी शिवजी महादेवादिदेव, ज्यांचं लग्न आपण परवा लावलं, ज्यांचा आपण पराक्रम पाहिला, त्यांचा क्रोध आपण पाहिला, कामदेवाला भस्म करणारे महादेव, लग्न नको म्हणणारे महादेव, सगळ्या दैत्याचा संहार करणारे महादेव, विषाचा प्याला पिणारे महादेव, कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ विन शंभो. असं नाही, हरिहरा भेद नाही नका करू वाद. या पवार सर पुढे. सगळी मंडळी कथेला येत आहेत, आपली ही रोज ऐका. का सांगतोय मी तुम्हाला हे भाव? मला सुद्धा जाण्याची इच्छा झाली देवाला पाहायला. बघ पार्वती, पण आम्हाला रक्षपालानं अडवलं. एक कावळ्याच्या वेशाचा आणि एक भस्म लावणारा माझ्यासारखा, गळ्यामध्ये साप अडकवणारा काढून दिला रक्षपालानं आम्हाला. झाडाखाली बसलो, पण प्रभूलाच आमची दया आली आणि मग भगवान शंकर आलेत मला पाहायला. म्हणून रामचंद्रानं जोरात रडायला सुरुवात केली. इतक्या जोरात रडायला सुरुवात केली. हो, एक दिवस ते रडणं थांबत नाही, दुपारी थांबत नाही, संध्याकाळी थांबत नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता राजकुमार रडतो. हो, राजा दुःखी आहे, हो, कैकेयी दुःखी आहे, सुमित्रा दुःखी आहे, कौशल्या दुःखी आहे. साहेब, राजकुमार रडतो, त्याचं रडणं थांबत नाही. कुणाचं औषध द्यावं तर औषध घेत नाही, कुणाचा नवस करावा तर तो नवसही निघत नाही. राजकुमार रडतो. 2 दिवस झाले राजकुमाराचं रडणं थांबत नाही. काय करावं? सगळे अयोध्या दुःखी आहे, सगळे नाराज आहेत. कौशल्या माता एका दौंडी देणाऱ्याला बोलवते. पूर्वी दौंडी असायची ग्रामपंचायतची. दौंडी देणारे काही माणसं असतात, लय भारी द्यायची दौंडी पूर्वी. सारखा राजकुमार रडतोय. कसा रडतो महाराज? शाबाश. सारखा रडतोय राजकुमार, सारखा रडतोय. तेवढ्यात एका दौंडी देणाऱ्याला बोलवलंय कौशल्यानं. वेळ कमी आहे, लग्न लावायचंय, अजून लय मोठा करायचंय. राम 5 सव्वा 5 झालीत. ऐका, दौंडीवाल्याला बोलवलंय. दौंडीवाले काय दौंडी द्यायची म्हणे गावात. काय द्यायची? ऐका, दौंडी देतो. ऐका, दौंडीवाला गावात जायचा, चौकात तिथं फडी वाजायचा जोरात. वाजून म्हणायचा, ए लोक हो, अयोध्येच्या राजकुमाराचं रडणं थांबत नाही.
आपल्या गावात कुणी चांगला वैद्य असेल तर त्याचं औषध राजकुमाराला पाहिजे. जमली द्यायचे का तुम्ही? कोणाची द्यायचे? द्यायचे असेल तर सांग. कथा झाल्यावर देऊ आपण. दौंडीचा आवाज भगवान शंकराच्या शिवजीच्या कानावर येतो आणि शिवजी म्हणतात, बघा काकभूषुंडी आपल्यालाच आहे, हे आमंत्रण आपल्याला आहे. काकभूषुंडी म्हणतात, नाही आपल्यालाच आमंत्रण आहे, आपल्यालाच बोलवलंय देवानं, चला आपल्यालाच बोलवलंय. भगवान शंकरांनी काकभूषुंडी पुन्हा आता रक्षपाळा जवळ येतात. पुन्हा ते रक्षपाळा अडवतात. मगाशीच काढून दिलं ना तुम्हाला, का आले परत? आता म्हटले विचार बदलून आलो, पार्टी बदलून आलो, म्हणजे विचार बदलून आलो. म्हटले मग मगाशी कोणता विचार होता? मगाशीचा जाऊ द्यावं म्हटले. आताच बघा, आता विचार बदलून आलो. विचार काय विचार आहे? ते औषध द्यायचं ना. दौंडी आली ना. कोण आहे म्हटलं तुमच्यातला डॉक्टर? मी आहे म्हटले. काकभूषुंडी म्हटले मी आहे. काकभूषुंडीला आतमध्ये घेतलं, शंकराला काढून दिलं. काकभूषुंडीने माग पाहिलं. भगवान शंकर रडायला. एक वाक्य सांगतो. साहेब बसलेले आहेत, दरेकर नाना आहेत, राजकारणातली मंडळी आहे. बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका महनी आहे. आपण सगळ्यांनी या भागात खूप कामं केलेली आहेत. साहेबांचे खूप शाळा कॉलेजेस आहेत. बघा, मोठी माणसं जेव्हा मागं पाहतात तेव्हाच ती मोठी ठरतात. बरं, मोठ्या माणसानं मागं पाहिलं पाहिजे. सौभाग्यवती दमयंती ताई इथं बसलेले आहे. 2 तासापासून आपण ही कथा ऐकताय. 20 मिनिटं आपल्या कथेचे राहिलेले आहेत. मला वेळेचं भान आहे. मला अजून रामाला मोठं बनवायचं, विश्वामित्राकडे पाठवायचंय, सीता स्वयंवर आज मला करायचंय. कथा उरकणार नाही, एवढे भाग सांगणं होऊ शकत नाही. रोज मी तरी 5-6 भाग तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. 7 दिवसात काही हे उरकणार नाही, उरकूच शकत नाही, संपू शकत नाही. ते सागर आहे रामकथा महाराज. एक भाव तिच्यातला आहे. ते काय संपणार आहे का? ते का विटणार आहे का? ते अविट गे माये विटेना. फार सुंदर आहे ही कथा. ऐका रे माझं एक भाव. कुणी दिवानं होतंय, कुणी मालूसारखं दिवानं होतंय, कुणी ठुमक चलत पाहतंय, कुणी तळवे तळहात चालताना पाहतंय. किती सुंदर भाव आहे आजचा. काल जन्माला आलेला राम आज तुम्ही नाचताना गाताना पाहताय. हो, रडतोय राजकुमार. म्हणून आता भगवान शंकरजी मागं आहेत. रक्षपाळानं अडवलंय. काकभूषुंडी म्हणतात, हो रक्षपाळ, तर मागच्या माणसाला येऊ द्यावं लागेल. ध्यानात ठेवा माझं वाक्य. पुढे गेलेल्याने मागं बघत जा. पुढे गेलेल्याने जर पुढंच गेलं तर मागच्याचं कल्याण होणार नाही. मागं पाहणारी माणसं आहेत धोंडे साहेबांसारखी इथं बसलेली. मागं पाहणारी माणसं आहेत दरेकर नानांसारखी, जे आजही गरिबाच्या कुटुंबामध्ये जातात, गरिबाचा आधार बनतात, सगळ्यांना बोलतात. आता खूप माणसं तैट झालेली आहेत. हो, खूप मोठी श्रीमंत झाली पण मागं पाहत नाहीत. ज्याने आपल्याला मोठं केलं त्याला सुद्धा बोलत नाहीत. ज्या मायबापातून आपण जन्माला आलो त्यांना सुद्धा बोलत नाहीत. फार विचित्र काळ आहे विज्ञान युगाचा. कलियुग आहे रे दादा हे. पण रामकथा आपल्याला हे शिकवते, मागं पाहायला शिका, मागं पाहायला शिका. हो, मागं पाहायला शिका. उत्तमराव, तुम्ही जाणकार पत्रकार आहात, चांगले लेख लिहिताय, मी पाहतोय रोज. हो, साहेबांचे लिहित आहे, सगळ्यांचे लेख लिहिताय. हे लिहित असताना सांगा, हो मागं पाहिलं पाहिजे. पुढे गेले त्यांचा, पुढे गेलेल्याने पुढंच नाही जायचं, पुढे गेलेल्याने मागं बघायचं. ज्ञानोबाराय नुसते पुढंच जात गेले असते तर ज्ञानेश्वरी मिळाली नसती. हो, भगवान बाबा नुसते पुढंच गेले असते तर आपल्याला ज्ञानेश्वरीचा प्रचार मिळाला नसता. सावता महाराज नुसते पुढंच गेले असते तर आपल्याला त्यांनी अभंग दिले नसते. पुढे गेले नाहीत, ते पुढे जाता जाता त्यांनी मागं पाहिलं. मागच्या समाजाला आपल्या बरोबर घेतलं. यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची. तुम्ही प्रेमानं ऐकताय म्हणून मी सांगतो, ऐका रे. पुढे गेलेल्याने मागं पाहिलं पाहिजे. मागं पाहिल्याबरोबर शंकर भगवान रडत होते बघ. आणि रडता रडता पार्वती मला काकभूषुंडीने पाहिलं. रक्षपाळाला विनंती केली, मला औषध देता येतं पण तसं देता येत नाही, माझा कंपाऊंडर बरोबर लागतो. हा ज्योतिष आहे आणि याने ज्योतिष सांगितल्याशिवाय मला औषध देता येत नाही. काम जमलं गेलं. ऐक पार्वती, मी आणि काकभूषुंडी आता पुढे जात होतो. जोरात रडण्याचा आवाज येत होता. रडते माझी, हो रडते माझी बाळताना, समजाविता रागिना. रडते माझी बाळताने, हो समजाविता रागिना. रडते माझी बाळताने, समजाविता राहिला, समजाविता राहिला. नाना परी
बाळ राहत नाही. अंगुली निर्देश करतात, भगवान त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यात. भगवान शंकर आणि काकभुशुंडी त्या अंगुली निर्देशाकडे जात राहतात. तुळशीदासजी वर्णन करतात. ऐका, रामायणामधली कथा आहे. भगवान शंकर समोर आल्यावर कौशल्या मातेतलं ते हातातलं ते बाळ ज्यावेळेला माझ्या खांद्यावर येतंय, माझ्या कडेवर येतंय, आमच्या दोघांची नजरानजर होते बघ. पार्वती, मी माझ्या बाळाला, माझ्या 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 साधनेला, माझ्या प्रभूला माझ्याकडे येतो, आनंदानं नाचायला लागतो, आनंदाने पवडतो. माझा देव मला सुद्धा पाहायला मिळतो. बाळ रूपाचं दर्शन आम्ही दोघांनी घेतलेलं आहे. ही पण कथा होते. ऐका, भगवान शंकर आणि काकभुशुंडी पाहून जातात. आता हळूहळू हळू भगवान रांगता रांगता मोठे होतात. किती मोठे होतात? आपली कथा त्यांना 5:30 वाजल्यामुळं 16 वर्षाची बनवते. 16 वर्षाचे राजकुमार होतात. आता राजकुमार मोठा झाला. माझ्याकडे 16 वर्षाचे होतात. रामचंद्र खूप सुंदर दिसतात. राजसकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, फार सुंदर दिसतात प्रभू, फार गोड दिसतात. 16 वर्षाचे होतात आणि 16 वर्षाचे झाल्यावर अयोध्येमध्ये घटना घडते. विश्वामित्र अयोध्येमध्ये येतात. तुळशीदासजींनी वर्णन केलंय. पूर्ण दोहे चौपाई, आता वेळ कमी असल्यामुळे म्हणत नाही, पुढं सांगतो. आणि विश्वामित्र ज्यावेळेला आता अयोध्येच्या दरबारात येतो, एखादा साधू ज्या दिवशी घरी येतो त्या दिवशी साधू संत येते घरातोची दिवाळी दसरा. साधू मागण्यासाठी जरी येत असेल तर तुमच्या उद्धारासाठी येत असतो. साधू जरी तुमच्या घरी येत असेल, तुमच्याकडून काही मागत असेल, त्याचा अर्थ असा नाही त्याच्या स्वार्थासाठी नाही, तुमचं कल्याण व्हावं म्हणून तो मागत असतो. तुमच्या घरातलं काहीतरी देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कामी यावं म्हणून तो मागत असतो. लक्षात ठेवा, साधू तुमच्या बुद्धीमध्ये मत परिवर्तन करत असतो. म्हणून सुखही सांगायचं असेल तर साधूला सांगा आणि दुःखही सांगायचं असेल तर साधूला सांगा. मी कायम पाहतो, आमचे धोंडे साहेब कायम गहिनीनाथ गडावर जातात. कायम आपल्या जीवनातल्या काही समस्या गहिनीनाथ गडाला सांगतात आणि कायम काही सुख असेल तर तेही गडाला सांगतात. लक्षात ठेवा, साधूचा आश्रय घेतला पाहिजे, साधूला सांभाळलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये साधू फार महत्त्वाचा आहे. मी मगाशी तुम्हाला नाथ महाराजांची कथा सांगितलेली आहे. अशा कथा सांगता सांगता वेळ संपून जाईल, पण आपल्या कथा राहून जातील. ऐका, साधू आलेले आहेत. विश्वामित्राचं पूजन केलेलं आहे. पूर्वीचे राजे लोक पूजन आताही करतात. साहेबांसारखी, दरेकर नानांसारखी मंडळी आहेत, ते स्वागत करतायत व तुम्ही आल्यावर माझं पूजन करतायत. आजही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. साधूचा पूजा करणारा हा देश आहे. आणि मग मोठ्या व्यासपीठावर, मोठ्या उंच आसनावर बसवलं जातं. विश्वामित्रांना विचारलं जातंय, का बरं, का बरं, का माझ्याकडे येणं केलं? काही नाही बघ, माझ्या यज्ञाला विध्वंस करणार ती त्राटिका व तो सुबाहू आणि तो मारीच, हे 3 जण राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात. दशरथा, मला तुझे 2 मुलं पाहिजे. मला रामही पाहिजे आणि मला लक्ष्मणही पाहिजे. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, 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 ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. यज्ञ रक्षणास योग्य, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, दे दशरथा, दे दशरथा. आम्ही साधू यज्ञ करणारे आहोत. आमच्या यज्ञाचा विध्वंस राक्षस करतात. पुढे जायचं आहे कथा. आता ऐका, ऐका, मला तुझे 2 मुलं पाहिजे. नाराज होतात राजे, पण वशिष्ठ महाराज विनंती करतात, विश्वामित्राला जर मुलं दिली नाहीत तर ते क्रोधिष्ठ होतील, तुम्हाला श्राप देतील राजे. वशिष्ठाच्या माध्यमातून मध्यस्थीनं रामप्रभू, बघा साधूचीच मध्यस्थी लागते बरं.
देव जरी मिळवायचा असेल तर साधूच लागतो. बरं, माऊली दादाचं मंदिर का बांधलं तुम्ही? देवापर्यंत जाण्यासाठी माऊली दादा लागतात, देवापर्यंत जाण्यासाठी वामन भाऊ लागतात, देवापर्यंत जाण्यासाठी माऊलीचा ज्ञानेश्वरी ग्रंथ लागतो, देवाकडे जाण्यासाठी साधूची गरज आहे. घरी घेऊन जा, कथा आपल्याला संदेश देईल आजची. आपण साधूला सांभाळलं पाहिजे, साधू जपला पाहिजे, आपण इथं वर्गणी दिली पाहिजे. लक्षात ठेवा, माझ्या बहिणींना विनंती असेल, माझ्या पुरुषांना विनंती असेल, हे माऊली सेवा मंडळ काय तुमची वर्गणी खात नाही बरं का. तुमची वर्गणी या अध्यात्माला लावता येते, आपण दिली पाहिजे. नुसता साहेबांचाच कार्यक्रम नाही हा, नुसता दरेकर नानाचा नाही, नुसता अक्रूर महाराज साखरेचा नाही, तो सगळ्या वारकऱ्याचा आहे, सगळ्या बहिणीचा आहे, माऊली हरिपाठाचा आहे. मग सगळ्या मातांचा असेल, सगळ्या पुरुषांचा असेल तर आपली काहीतरी हातभार येते. एक शीत दिदले अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण. हे महिमान नामाचे तीर्थाचे हे महिमान असताना दादा, आजही चाकरवाडीला माणूस जेवल्याशिवाय जात नाही. असे माऊली जर आपल्या आष्टीत आहेत तर मी पाहतोय, हो तांदळे महाराज सांगतातच माईकवर, 12 तास अन्नदान आहे. धोंडे साहेबांनी कृपा केली, एवढं छान दिलंय जागा, एवढं अन्नदान घडतंय. महाराष्ट्रानं दखल घ्यावी, इतिहासानं नोंद घ्यावी. जा जा आष्टीला, आणि आष्टीतल्या माऊलीच्या मंदिरात रोज अन्नदान, रोज हरिपाठ, मोठा सप्ताह होतो, रामकथा चालू आहे. कधी वेळ जाते कळत नाही, कधी भाव कळतो कळत नाही, असं आहे. चला, याच्यासाठी सांगत होतो. आणि मग साधूच्या मध्यस्थीनं विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला घेऊन जातात. त्राटिका अंगावर येते, सावधान केलं जातं. प्रभू त्राटिकेचा उद्धार करतात, तिला बाण मारतात. त्राटिका पावते, प्रभू रामचंद्र भगवान की जय जयकार होतो. त्राटिका मारली जाते, सुबाऊचा सुद्धा वध होतो. सुबाऊचा सुद्धा प्रभू उद्धार करतात. मारीच्याला मात्र बिना फळाचा बाण मारतात. मारी समुद्रावरती जाऊन पडतो. मारीच्याकडून अजून काम करून घ्यायचंय उद्या, त्यामुळे मारीच्याला आताच मारत नाहीत. मारी समुद्राच्या काठाला जाऊन पडतो. आता यज्ञाचं रक्षण झाल्यामुळं विश्वामित्र आनंदी होतात. आपल्या जवळचे काही शस्त्रास्त्र, चांगली चांगली जी मंत्रानं भरलेली बाणं आहेत ती रामप्रभूला देतात. ती पुढं कामी येणार आहे युद्धासाठी. आणि असे सगळे आशीर्वाद घेऊन आता अयोध्येला कधी निघायचे असं ज्या वेळेला प्रभू विचारतात, त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात, आता रामजी, लखनजी, आता आपलं अयोध्येला काही काम नाही, आता आपलं काम मिथिलेला आहे. मिथिलेला चला राघवा चला पाहणा जनकाचे मिथिला. चला राघवा चला पाहणा जनकाचे मिथिला. जनकाची मिथिला. आपल्याला आता जनकपुरी म्हणजे मिथिलेला जायचं आहे. मिथिलेमध्ये काय होणार आहे 10 मिनिटात आपण थांबणार आहोत. ऐका ऐका, मिथिलेला काय होणार आहे आता तुम्हाला पुढचा वृत्तांत ऐकायचा आहे. आपल्याला लग्न लावायचंय. आज लग्न लावलं की उद्या आपल्याला वनवासात सुद्धा पाठवायचं, कारण ही कथा अशीच आहे, ही रामाची आहे. 7 दिवसात ती संपत नसते. तिचा एक एक भाव 2-2, 3-3 तास धोंडे साहेब चालत असतो. आता तुम्ही 4थ्या दिवशी आलात, उद्या वनवास आहे. सगळी माणसं उद्या रडणार आहेत, इतकी रडणार आहेत की तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागणार आहे. उद्याची कथा म्हणजे रामकथेचा प्राण म्हणजे उद्याची कथा आहे. बघा, उद्याची कथा इतकी सुंदर आहे. तुम्ही 2:30ला या, आपल्याला 5:30ला थांबावं लागतं. थोडे 10-5 मिनटं होतं माझ्याकडून, पण आता तुम्ही एवढे प्रेमाने ऐकणारे आहात. उशिरा येतात तुम्ही, माणसं पाहिल्यावर जास्त मूड येतो की बोलणाऱ्याला. मग तुम्ही उशिरा येता, मग माझ्याकडून उशीर होतो. चला, असं होतं बघा, म्हणून असं झालं. उद्या 2:30ला या, ऐका ऐका. मग आता एक आश्रम लागतो, तो तुम्हाला माहिती आहे. तो आश्रम रस्त्यानं लागतो. त्या आश्रमामध्ये कुणी राहत नसतं. त्या आश्रमामध्ये एक दगड झालेली बाई असते, तिचं नाव अहिल्या. प्रभू रामचंद्र आपला पाय आद्धर करतात. वाऱ्याची झुळूक येते, आणि त्या वायुदेवाच्या साक्षीनं पायाची द्रजकन उडता शिळा होती मनुष्य झाली.
ज्याच्या चरणाचे चाली चमत्कार होतो अहिल्या पुन्हा बाई होते हो संसार पुन्हा गौतमाचा चालू होतो न्यायशास्त्र ते लिहितात असं प्रभूच्या पायाची क्रांती आहे हो पुन्हा ती सांगू आता उद्याच्याला कथा मग पुढं जातात गंगा मैयाच्या काठेला गंगेचे सुद्धा कथा विश्वामित्र सांगतात ज्याच्या पायातून गंगा जन्माला आली त्याला काय कथा माहिती नाही का पण तरी सुद्धा गुरुजी सांगतात म्हणून ऐकतात तुम्हाला काय माहिती नाही का तुम्हाला माहितच आहे रामाचे वडील गंगाराम होते रामाचे वडील गंगाराम दशरथ रामाचा भाऊ लालू होता ना लालू मग लखन माहितच आहे ना पण तरी का ऐकताय तुम्ही महाराज सांगतात ना तुळशीदासजी सांगतात ना नाथ महाराज सांगतात ना वाल्मिकजी सांगतात ना मग आमच्या गुरुजीने आम्हाला सांगितलं ते आम्हाला ऐकावं लागेल ऐका ऐका मग गंगेची पण कथा होते ना आता पलीकडच्या काठाला जनकपुरी म्हणजे मिथिला नगरी आहे फार सुंदर आहे ती मिथिला नगरी फार गोड वर्णन केलंय तिचं अलीकडच्या काठाला एक वृक्षाची आंबराई आहे त्या आंब्याच्या वनामध्ये मुक्काम होतो एका झाडाला टेकून विश्वामित्र बसलेले आहेत विश्वामित्र आले म्हणून ज्या वेळेला तो जनक राजा विश्वामित्राला भेटायला येतो आणि तिथं आल्यावर विश्वामित्राच्या जवळ नामदेव महाराज या दोन बालकाला पाहून विचारतो तुळशीदासजी त्याचंही वर्णन दिसणारे बालक कोण आहे जनक राजा विचारतो विश्वामित्र परिचय करून देतात हो हे तर बालक नाहीत हे पालक आहेत हे जगाला सांभाळणारे आहेत अवतारानं आलेत लहान होऊन आलेत मोठे आहेत पण लहान झालेत मोठे आहेत साहेब मंडळी मोठे आहेत पण लहान झालेत वर सुद्धा बसत नाहीत खाली बसतात लहान होण्यात जो आनंद आहे तो जगात नाही बघा लहान झालं पाहिजे उद्या सांगेल आता लहान का झालं पाहिजे चला लहान झालं पाहिजे ना खूप कथा आहेत आणि मग आता लहान झालेत बघा हे विश्वामित्र परिचय करून देतात विश्वामित्राला जनक राजा आज्ञा करतो तुम्ही आता आमच्या महलामध्ये आलं पाहिजे जनकपुरीमध्ये नेलं जातं एक स्वतंत्र महल रामप्रभूला लखनजीला आणि विश्वामित्राला राहायला दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फुलं आणण्यासाठी रामजी जातात बगीच्यामध्ये एक एक डारलीमध्ये फुल टाकत असतात एक एक फुल डारलीमध्ये टाकत असतात पूजेला फुलं लागतात ना आणि त्याच बगीच्यामध्ये बगीचा त्याच बगीच्यामध्ये जानकी सुद्धा आलेली असते ती सुद्धा गिरिजा मातेचा अभिषेक करण्यासाठी आलेली असते एक सखी धावत येते बघ जानकी कुणीतरी सुंदर राजसकुमार दोन ते राजकुमाराचे कुणीतरी दिसतात बघ असं वाटतंय देवच आहे की काय देवाला बनवणाराच आहे की काय इंद्राचंद्रापेक्षाही सुंदर आहेत बघ ना देवापेक्षाही सुंदर आहेत फार सुंदर आहेत राजकुमार म्हणून एक एक डालीत फुल टाकता टाकता भगवंताची म्हणजे रामप्रभूची आणि जानकीची नजर होते आणि तिथूनच हा कार्यक्रम चालू होतो ला 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 प्यार किया कोई चोरी नहीं की कथा है ना चुप चुप किया ही धरना क्या प्यार की हो कथा आहे अनुचित घेऊ नका गाणं आहे पण भाव आहे राम प्रभूची आणि जानकीची नजरानजर होते तिथूनच संबंध जुळला जातो गिरिजा मातेला जानकी नवस करते बघ गिरिजा माते हाच वर मला मिळाला पाहिजे
इकडे मात्र जनक राजानं मोठा धनुष्यबाण जी जानकी माता लहानपणी खेळत असते तो असा मध्यंतरी मांडलेला असतो. वेळ कमी आहे, कथा आपल्याला सांगायची आहे, लग्न करायचं आहे. सगळ्यांनी सावधान ऐका. हातामध्ये आपल्या अक्षदा असतील तर त्या एकमेकाला वाटायला सुरुवात करा. ज्यांच्याकडे असतील त्यांनी द्या, साहेबापर्यंत द्या. लग्न लागल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं नाचून भजन करायचंय. नाचून भजन झालं रे झालं ही कथा समाप्त होईल. कथेचा संदेश मिळेल. 6 वाजता तुम्ही पंक्तीला बसलेले असाल. एक 5 मिनिटं माझ्याकडे बघा. संपत आली कथा. आता मग धनुष्याचा पण असतो. पण असा असतो जो कोणी योद्धा, जो कोणी क्षत्रिय, जो कोणी राजकुमार हा धनुष्य मोडेल त्याला माझी मुलगी जानकी हो त्याच्याबरोबर लग्न करेल, स्वयंवर करेल असं स्वयंवर मांडलेलं असतं. आणि मोठं शिव धनुष्य मध्यभागी मांडलेलं आहे. नाना प्रकारचे नाना विभागातून प्रत्येक भागातून राजकुमार आलेले आहेत. रावण सुद्धा तिथं आलेला आहे. आता विश्वामित्रानं रामप्रभूला आणि लखनजीला बरोबर घेतलेला आहे. सगळ्या आसनावरती सगळे राजकुमार बसलेले आहेत. ऐका रे सगळे राजकुमार. सगळे राजकुमार बसलेले आहेत. मोठा पण मांडलेला आहे. जो कोणी या धनुष्याला तोडेल त्याला माझी मुलगी देण्यात येणार आहे. सगळा राज दरबार एकमेकाकडे पाहतोय. एक योद्धा उडतोय, एक क्षत्रिय उडतोय, एक राजा समोर जातोय. तो धनुष्याला उचलायला पाहतोय. धनुष्य हलत सुद्धा नाही. धनुष्य हलत सुद्धा नाही. एक नाना प्रकारचे राजे त्याला हात लावतात. कुणाच्यानी तो धनुष्य हलत नाही. बाजूला सरकत सुद्धा नाही. प्रत्येक आश्चर्याने पाहतोय आता काय होईल, आता काय होईल अशी आता काय होईल, चमत्कार होईल का. समोर येत आहे सगळे. एक राजा धनुष्याला हात लावतो. धनुष्य हलत नाही, पुढे सरकत नाही. कुणी खाली पडतंय, कुणी बाजूला पडतंय. धनुष्य हलत नाही. आता काय होईल. रावण सुद्धा तिथं जातो. रावण धनुष्याला उचलायला पाहतो. धनुष्यच अंगावर पडतो. मोठी फजिती होते. रावण सुद्धा हरला जातो. आता एकही क्षत्रिय धनुष्याला उचलत नाही. बरंच असं झाल्यावर त्या जनक राजाला राग येतो. जनक राजा रागानं बोलतो का रे आता आपल्यामध्ये कुणी क्षत्रिय राहिलं नाही काय. परशुरामानं निक्षत्रिय पृथ्वी बनवली तेव्हापासून या पृथ्वी तलावर एक क्षत्रिय नाही. माझ्या पुरीला काय कुमारी ठेवता का. माझ्या मुलीचं काय लग्न होणार नाही का. अरे या राज्यामध्ये या देशामध्ये एकही कसा क्षत्रिय नाही. रागानं शब्द बाहेर पडतात आणि तो राग लखनजीला सहन होत नाही. लखनजी आता रागानं उभे राहतात. सगळ्यांचं लक्ष लखनजीकडे जातंय. लखनजी रागानं द्वेषानं बोलतात. जनक जबान सांभाळून बोला. जनक रघुकुलातला कुणीतरी इथं बसलेला असताना तुम्ही क्षत्रियाची भाषा करताय. तेवढ्यामध्ये प्रभू आता लक्ष्मणाला हात करता. सिट डाऊन. लखन खाली बसा. लखन आता खाली बसतात. ऐका लखन आता खाली बसतात. विश्वामित्र आता राम प्रभूला उभं राहण्याची आज्ञा करतात. विश्वामित्र समय शुभ जाने बोले भाती स्नेह मतबाने. विश्वामित्र समय शुभ जाने बोले भाती स्नेह मतबाने. विश्वामित्र आता राम प्रभूला उठण्याची तयारी करतात. आज्ञा करतात. गुरुजीची आज्ञा आल्याशिवाय प्रभू उठत नाहीत. काय नवल आहे. विश्वाचा मालक आहे पण गुरुजींनी सांगितल्याशिवाय उठत नाही. आपण सुद्धा हा संस्कार घेऊन जा घरी. जेव्हा विश्वामित्र आज्ञा करतात आता प्रभू उभे राहतात. जानकी मनामध्ये पुन्हा गिरजा मातेची वंदना करते. सगळा दरबार पाहत असतो. आता काही चमत्कार होईल का. हो हत्तीच्या सारखे पाहू आहेत प्रभूचे. हत्तीच्या पायासारखे पाहू आहेत. माझ्याकडे बघा इतका सुंदर चेहरा आहे. हो ती हनुवटी फार सुंदर आहे. प्रभूचे केस बांधलेले आहेत. हो इतके सुंदर प्रभू पुढे सरकतात. एक पाऊल टाकतात. सगळी जनकपुरी पाहते. मिथिला नगरी आश्चर्याने पाहते. जानकीच्या मनामध्ये आता काय होईल अशी भावना आहे. प्रत्येक जण जसा आज कहीवरून आलाय. आता काय चमत्कार होईल का. आता काय
काही चमत्कार घडेल का? एक एक पाऊल प्रभू पुढे टाकतात. तेवढ्यामध्ये आता धनुष्याच्या जवळ जातात. ऐका, धनुष्याला पाहतात, गणेशाची वंदना करतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्तजम्बू फलचारु भक्षण उमासुतं शोक विनाशकार नमामि विघ्नेश्वर पाद पंकज. गणपती बाप्पाची वंदना करतात. आपल्या आई वडिलांचं स्मरण करतात. आपल्या कुळाची आठवण करतात. विश्वामित्राचं दर्शन घेतात. गुरुचं दर्शन घेतात आणि रामचंद्र धनुष्याला हात लावतात. धनुष्य उभा करतात आणि धनुष्य मोडूनच टाकतात. जयकार होतो प्रभू रामचंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तुळशीदासजी वर्णन लेत चढावत कैचत गाड पाहुन लखा देख सब ठाड ते क्षण मध्य राम धनु तोरा भुवन धनु घोर कटोरा. लेत चढावत कैचत गाड लेत चढावत कैचत गाड लेत चढावत कैचत गाड. मध्यभागी धनुष्य तोडतात. प्रभू धनुष्य तोडतात. जे जे कार होतो सगळे आनंदी होतात. आपल्या गळ्यातली ती जी आणलेली माळा आहे, जो हार आहे, जानकी माता प्रभूच्या गळ्यामध्ये घालते. स्वयंवर होतं, सगळ्यांना ज्ञात आहे कथा. आता वशिष्ठाच्या माध्यमातून दशरथाला संदेश जातात. दशरथ राजे सगळे अयोध्या घेऊन येतात. तिकडचे वराडी येतात, इकडचे वराडी येतात. त्या जनकाला अजून 3 मुली आहेत. रामचंद्राला जानकी दिली जाते, सीता दिली जाते. भरताला माहिती आहे भरताच्या पत्नीचं नाव? वाह, भरताच्या पत्नीचं नाव सरांनी सांगितलं मांडवी आहे. शत्रुघ्नाच्या पत्नीचं नाव श्रुतकीर्ती आहे. लखनजीच्या पत्नीचं नाव उर्मिला आहे. म्हणजे सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती अशा 4 मुली जनक राजाला आहेत. 4 मुलं दशरथाला आहेत. वधूच्या ठिकाणी उभं केलं जातंय. एका बाजूला जानकी, एका बाजूला मांडवी, एका बाजूला उर्मिला, एका बाजूला श्रुतकीर्ती. जिथं वधूनं उभं राहायचं असतं तिथं या सगळ्या नवऱ्या उभ्या केल्या जातात. प्रभूचा सुंदर अशी सजावट करून नवरदेवाच्या व्यासपीठावर वराच्या ठिकाणी रामचंद्र, लखन आणि भरत भैया आणि शत्रुघ्न भैयाला उभं केलं जातं. ऐका ऐका, हातामध्ये अक्षदा दिल्या जातात. आजचा दिवस सीतेच्या स्वयंवराचा आहे. आजचा दिवस प्रभूच्या लग्नाचा आहे. सगळ्याचं मन भरून येतंय. विश्वाची मालकीन आणि विश्वाचा मालक या दोघांचा विवाह सोहळा साजरा होतो. हातातल्या अक्षदा येतात आणि स्वतः ब्रह्मदेव मंगलाष्टका म्हणतात. शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं
आनंदामध्ये लग्न सोहळा पार पडतो. साहेब आज आलेले आहेत, त्यांच्या सौभाग्यवती आलेले आहे. एवढा गोड वातावरण आहे हो, इतका जोरात तिकडं फटाकड्याची सुरुवात झालेली आहे. सगळ्यांनी एकदा थोडंसं उभं राहून थोडंसं भजन करायचं. उभं राहून काही मंडळी असे बाजूला सरका इथले आणि त्यांना बाकीच्यांना उभं राहून नाचू द्या. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आज आनंदी आनंद झाला. काही फुगड्या खेळा, काही नाचा. आज भगवंताचं लग्न झालेलं आहे. याची गावात जय हो. काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. हे सोन्याचं बाजिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाजिंग लगीन देवाचं. हे मधली जी जागा आहे त्यांनी असे चौक करा. चौक या माता जय हो. आज की आनंदाची जय हो. फुगड्या खेळा. आमदाराची बायको असते बघा, आमदाराची. हा राजा भिंकाच्या होत्या 9 जणी कन्या, ढाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाण्या, दिली पंढरीच्या वाण्या. पायी जोडव्याला हो, पायी जोडव्याला होती 9 लाख चोबंद, 9 लाख चोबंद. सोन्याचं 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 बासिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत. सोन्याचं बाजिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाजिंग लगीन देवाचं लागत. इथं थोडी जागा करा.